शुभ दुपार सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा मी स्वागत करते आहे। तर आज बुधवार आहे आणि पाऊस पण खूप चालू आहे। आत्ता थोडंसं उघडलं आहे, तर मग म्हटलं चला गणपती बाप्पांचं बी बुधवारी आगमन होईल, म्हणजे आज 8 दिवसा। तर म्हटलं आम्ही त्यासाठी काय काय डेकोरेशनची तयारी केली आहे, काय काय बनवलं आहे डेकोरेशन, ते तुमच्यासोबत मी शेअर करते आहे। तर चला आता बघूया। तर हे बघा, इथं झाड बनवलेलं आहे, त्याला काही पानं लावलेले आहेत, अजून बाकी आहे लावायचे। आणि इथं बाप्पांसाठी बनवलेलं असं महिरप बनवलेलं आहे आणि त्याला लाइटिंग वगैरे केली आहे। तिथं पिंड म्हणजे दाखवायची पिंड पण केलेली आहे आणि त्रिशूल पण केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते। तर हे बघा, पिंड बनवलेली आहे, तुम्हाला मी खोलून दाखवते आहे। मागच्या वर्षीच केलेली ही पिंड। मागच्या वर्षी आधी तेच डेकोरेशन करायचं होतं, पण मग विचार बदलला की आपण केदारनाथ मंदिर बनवू, हिमालय बनवू। मी पिंड तशीच पॅक करून ठेवली। ओरिजिनलच वाटतंय बघा। हे बघा, आणि अजून त्रिशूल पण केलंय त्याच्यासोबत। त्रिशूल आणि डमरू। अजून तुम्हाला मी अजून वेल दाखवते, झाडासाठी आणले ते पानं वेल। ती आम्ही नाशिकला गेलो होतो ना, शालीमारला दुकान आहेत, तर सर्व वस्तू भेटतात डेकोरेशनच्या। कितीला एक माळ आणली होती ना तू? हे पॅकेट किती लागलं? 400 रुपयाला एक पॅकेट होतं, त्याच्यामध्ये 10 माळी तशा तुम्हाला खोलून दाखवते मी। अजून भरपूर सामान आहे, लाइटिंग वगैरे अजून चाललंय, कारण बुधवारी बाप्पांची स्थापना आहे, म्हणजे बाप्पाही आपल्या घरी येतील। हा, ही खोललेली ती दाखवते तुम्हाला मी। हा ना, 40 रुपयाला पडली, बरोबर। हा एक वेळ आम्हाला 40 रुपयाला पडला आहे, म्हणजे 400 रुपयाला 10 वेळ असे एक पाकिट। कंपनी अजून भरपूर डेकोरेशन राहिले करायचं, तर म्हटलं आता किती डेकोरेशन झालंय ते यूट्यूब फॅमिली सोबत आपण शेअर करू। आणि तुम्हाला सांगायचं आहे, ही पिंड, त्रिशूल आणि ओम हे सगळे डेकोरेशन नूतनच्या पप्पांनी केलंय। आम्ही फक्त थोडंफार हातभार लावतो, त्यांनी जे काम सांगितलं ते करतो। तर हे झाड पण त्यांनी बनवून दिलंय, फक्त ते मला बोलले की तू हे पानं लावून, म्हणजे हे फक्त असं हे करायचं। तर हे सगळं तेच बनवतात आणि त्यांना आवड पण आहे छान डेकोरेशन बनवायची। सगळं मोदक करायचे, कोणते करायचे, उकडीचे मोदक, अजून चॉकलेटचे, अजून कोणते नूतन, अजून बघू आपण काय काय करायचं। आणि आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येक घरोघरी बाप्पा बसतात आणि सगळ्यांचे वेगवेगळे डेकोरेशन असतात आणि पाहायला पण जायला छान वाटतं मस्त। सगळ्यांच्या घरी आम्ही बाप्पाचे दर्शन घ्यायला जातो। अजून गौरी गणपती पण बसतात आमच्या कॉलनीमध्ये 2-3 ठिकाणी, म्हणजे 3 ठिकाणी बसतात गौरी गणपती। तेव्हा पण छान हळदी कुंकू असतं प्रत्येकाच्या घरी। हे 10 दिवस ना एकदम मजेशीर जात आहे, छान वाटतं, सगळं असं कुटुंब एकत्र आल्यासारखं वाटतं। आता इथे थोडं पसारा दिसतोय, कारण डेकोरेशनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की किती पसारा आहे काय, पण आता डेकोरेशन असल्यामुळे चालूच आहे असं।